हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 6. प्रवचन क्रमांक 36. गंगापार गमन गुहा भेट. राजमहाले जसे शांतपणे रामप्रभू आणि सीतामाई झोपत असत, त्याचप्रमाणे कुश आणि पाने यांनी तयार केलेल्या शय्येवर रामप्रभू आणि सीतामाई शांतपणे झोपले होते. परंतु त्यांना कुश आणि पानाने तयार केलेल्या शय्येवर निद्रिस्त झालेले पाहून गुहाचे डोळे अश्रूंनी भरून आले. तो विनयाने लक्ष्मणाला म्हणाला, बंधू, पहा, राजमहालामध्ये उत्तम प्रकारे शृंगारलेल्या अशा सोन्याच्या पलंगावर निजणारे रामप्रभू आणि सीतामाई आज कुश आणि पर्णाने युक्त अशा शय्येवर अरण्यात झोपले आहेत. गुहा लक्ष्मणाला पुढे म्हणाला, कैकेयी रामदुःखस्य कारणं विधिना कृता मंथरा बुद्धिमास्थाय कैकेयी पापमा रचत. विधात्याने रामप्रभू यांच्या दुःखाचे कारण कैकेयीला केले, कारण मंथरेच्या बुद्धीवर विश्वास ठेवून कैकेयीने पापी आचरण केले. अनेक वर्ष सहवासात असूनही कैकेयी मंथरेला ओळखू शकली नाही. तच्छ्रुत्वा लक्ष्मण प्राह सखे शृणु वचो वन मम कः कस्य हेतुर्दुःखस्य कश्च हेतु सुखस्य वा पूर्वार्जित कर्मैव कारणं सुखदुःखयोः. गुहाचे असे बोलणे ऐकून लक्ष्मण त्याला म्हणाला, माझ्याकडून वचन ऐक. एखाद्याच्या दुःखाचे अथवा सुखाचे कारण अन्य कोणी कसा असू शकतो, तर यासाठी दुसरा कोणीही कारण असू शकत नाही. माणसाने स्वतःच पूर्वी केलेल्या कर्माचे असे सुखदुःख कारण असते. आपण एखाद्याला सुख किंवा दुःख देतो अशा भ्रमात कोणीही राहू नये. मी करतो हा वृथा अभिमान आहे, कारण सर्वजण आपापल्या कर्मबंधनाने बंदिस्त आहेत. त्याप्रमाणे जो तो आपापले कर्मभोग उपभोगत असतो, याला अपवाद कोणीही नाही. स्वतःच्या कर्माने प्रत्येकजण स्वतःसाठी हितचिंतक, मित्र, शत्रू, उच्च पद, द्वेषी, बंधू, त्रयस्थ जोडत असतो. या प्रत्येकाच्या मान्यता कल्पना असतात. याचा अर्थ दुसऱ्याकडून याला प्रतिसाद मिळेलच असे नाही. म्हणून यामध्ये प्रत्येकाने आपल्या प्रारब्धाने आपल्या वाट्याला जे जे सुख किंवा दुःख येईल ते आनंदाने उपभोगून प्रशांत जीवन जगावे. कोणीही आपणहून भोगांची इच्छा धरू नये, तसेच भोग नकोत अशीही इच्छा करू नये. आपल्या प्रारब्धानुसार नैसर्गिकपणे जे भोग सहजच उपलब्ध असतील तेवढेच भोग उपभोगावे. यापेक्षा अन्य कसलीही इच्छा करू नये. या योगे भोगांच्या अधीन राहण्यापासून आपले सुटका होते. यस्मिन् देशे च काले च यस्माद्वा येन केन वा कृतं शुभाशुभं कर्म भोज्यं तत्तत्र न्यान्यतः. जो कोणी शुभ किंवा अशुभ कर्म करेल त्याप्रमाणे प्रत्येकाला त्याचे बरे वाईट परिणाम उपभोगावेच लागतात, आणि हे सर्व याच भूतलावर आवश्यकतेनुसार यथाकाळी पुनर्जन्म घेऊन उपभोगावेच लागेल. यापेक्षा अन्य काही होणार नाही. कोणी कितीही काही प्रयत्न केले तरी यापासून सुटका होणार नाही. आणि म्हणून शुभ किंवा अशुभ, चांगले किंवा वाईट अशा फळाची प्राप्ती झाली असता आपण त्यांच्या भावनांच्या आहारी जाऊन भावुक होऊन सुख किंवा दुःख यात हर्ष किंवा विषाद मानू नये. देव किंवा दानव अशा दोघांनाही हे चुकविणे अशक्य आहे. उपभोग भौतिक अथवा अभौतिक कसंही असले तरीही त्याचा शांतपणे प्रारब्धाने स्वीकार करावा. शांतपणे सर्व सोसून ते संपावे. मानवाच्या हाती यावर नियंत्रण नाही. कोणी किती पूजा विधी केले तरी यात फरक होत नाही. याचे कारण हे विधिलिखित आहे. सर्वदा सुखदुःखाभ्याम
नरः प्रत्यवरुध्यते शरीरं पुण्यपापाभ्यामुत्पन्नं सुखदुःखवत्. अध्यात्म रामायण सांगते की मानवाचा देह पाप आणि पुण्य याने अंतर्बाह्य घेरलेला आहे. याचे कारण असे आहे की गतसंचिताप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे जीवात्म्याकडून मानवी देह घडवून जन्माला घातलेला असतो. यामुळे असा देह जन्मापासून मृत होईपर्यंत त्याचे संचित प्रारब्ध उपभोगून संपत असतो. अर्थातच त्यासाठी पाप आणि पुण्यमय वर्तन करावे लागते. असे असल्यामुळे येथे सुख किंवा दुःख अपरिहार्यपणे वाट्याला येते. यात सुख आल्यावर ते उपभोगून संपले की दुःख येते किंवा दुःख उपभोगून संपले की सुख येते. असे हे सुख किंवा दुःख दिवस रात्रीप्रमाणे टाळता येत नाहीत. सुखमध्ये स्थितं दुःखम दुःखमध्ये स्थितं सुखम द्वयमन्यान्यो संयुक्तं प्रोच्यते जलपंकवत. ज्याप्रमाणे पाणी आणि चिखल एकमेकात मिसळून गेलेले असतात त्याप्रमाणे सुखामध्ये दुःख दडलेले असते आणि दुःखामध्ये सुख लपलेले असते. सुखामधील असे दडलेले दुःख सकृतदर्शनी दृश्य नसते आणि दुःखामध्ये लपलेले असे सुख सकृतदर्शनी दृश्य नसते. रस्त्यावर माती असते, त्यामध्ये पाणी मिसळते आणि चिखल तयार होतो. किंवा जर मातीच्या मानाने पाणी जास्त असेल तर माती मिसळल्यामुळे पाण्याला मातीचा रंग येतो, पाणी गढूळ होते. आपण पावसाळ्यात असे दृश्य पाहतो. अशा या चिखलामधून गढूळ पाण्यामधून जर आपण माती आणि पाणी अलग करू लागलो तर ते आपण करू शकत नाही, कारण त्यांचे मिश्रण एकजीव झालेले असते. परंतु सूर्याच्या तप्ततेने यथाकाळी चिखलामधील पाण्याची वाफ होते आणि मग खाली राहिलेली माती आपल्याला दृश्य होते. परंतु त्यावेळी पाण्याची वाफ झाल्यामुळे पाणी अदृश्य होते. अशाच प्रकारे सुखामध्ये दुःख दडलेले असते आणि दुःखामध्ये सुख लपलेले असते. सुख असताना दुःख जाणवत नाही आणि दुःख असताना सुख उमजत नाही. परंतु सुख नष्ट झाले की त्यात दडलेले दुःख जाणवू लागते आणि दुःख नष्ट झाले की त्यात लपलेले सुख जाणवू लागते. सुखदुःख हे अबाधित द्वंद्व आहे. यामुळे आपण कधीही कायम सुखामध्ये किंवा सतत दुःखामध्ये जगत नाही. सुखदुःख यांच्या आट्यापेट्याचा लपाछपीचा खेळ सतत सुरू असतो. याचा अर्थ असा आहे की आपल्या मागील हा सुखदुःखाचा त्यांचा लपाछपीचा खेळ आपण चुकवू शकत नाही. तर त्याचे उत्तर आपण सुखदुःख यांचा खेळ चुकवू शकतो असेच आहे. यासाठी अध्यात्म रामायण पुढे सांगते, तस्मात् धैर्येण विद्वांस इष्टानिष्टोपपत्तिषु न हृष्यन्ति न मुह्यन्ति सर्व मायेती भावनात. अशा प्रकारचा हा सुखदुःखाचा खेळ ही माया आहे हे जाणून घ्यावे लागते. म्हणजे सुख किंवा दुःख ही एक मानसिक भावना आहे, ती सत्य नाही, मिथ्या आहे हे ज्ञानाने उमजून घ्यावे लागते. यायोगे आपण सुख झाले तरी हर्षोन्मिलित न होत नाही आणि दुःख झाले तरी विलाप करत सुखाच्या विरहाने भिवळत नाही. कारण सुख किंवा दुःख हा मनाचा खेळ, एक भावना आहे, त्यात वास्तव्य तथ्य नाही हे आपण ज्ञानाने जाणत असतो. जेव्हा मनाला अपेक्षित घटना घडते तेव्हा आपल्याला सुख होते आणि जेव्हा मनाला अनपेक्षित प्रसंग घडतो तेव्हा आपण दुःखी होतो. वास्तवात असे होण्याचे कारण नाही. आपण काही उदाहरणे पाहू. 1. आपल्या घरामध्ये मयत झाली की आपल्याला दुःख होते, ठीकच आहे. परंतु येथे जन्म झालेल्याचा यथाकाळी मृत्यू होतो हे ज्ञानाने जाणले की ती मयत आपण सहन करतो. मृत व्यक्तीला आपल्याला आता काहीही सहवास मिळणार नाही याचे वाईट वाटते,
डोळ्यात अश्रू दाटतात, परंतु त्यामुळे आपण दुःखावेग सहन न होऊन विव्हळत रडत नाही. 2. आपला मुलगा परीक्षेत पहिला आला की तेथे सुखाचा महापूर येतो. आकाश ठेवणे वाटू लागते, जल्लोष केला जातो. त्या भरात सर्वांना पेढे वाटले जातात. वास्तवात असे होण्याचे काही कारण नाही. पहिला येणे हे अन्य मुलांच्या हुशारीवर अवलंबून आहे. त्यांचा अभ्यास कमी पडला म्हणून हा पहिला आलेला असतो. अशाही अनुभवाची नोंद करावी की पहिला आलेल्याची हुशारी पुढील उच्च शिक्षणात कमी पडते आणि असे चक्क नापास झाल्याची उदाहरणे आहेत. सुखद प्रसंग घडणे, दुःखद घटना होणे हा सर्व गतसंचिताचा, प्रारब्धाचा, प्राक्तनाचा खेळ आहे. यात उल्हसित होणे किंवा निराश होण्यासारखे काही नाही. अशा सर्व घटना समसमान आहेत. हा सर्व मायेचा प्रभाव आहे आणि म्हणून सुख किंवा दुःख यामध्ये न गुंतता या द्वंद्वाच्या पलीकडे अद्वैतात जगणे, द्वंद्वाच्या पलीकडे आनंदात जगणे हे अध्यात्म, येथे अध्यात्म रामायण आपल्याला शिकवत आहे. आपल्याला मुलगा झाला यात सुख वाटणे हा भ्रम आहे, कारण भविष्यात हा मुलगा त्याच्या प्राक्तनाप्रमाणे जगणार आहे. तो आपल्या नियंत्रणाखाली जगणार नाही. त्याचे संचित संपवण्यासाठी त्याने आपल्या पोटी जन्म घेतलेला आहे. आपल्याला सुख देण्यासाठी त्याचा जन्म झालेला नाही. यामुळे त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या जन्माच्या वेळी झालेल्या सुखाची जागा दुःखाने घेण्याचे कारण नाही. याचप्रमाणे मयत जाणून घ्यावी. या जन्मेचे त्याचे संचित संपले. आता त्याला या देहामध्ये राहण्याचे प्रयोजन नाही, म्हणून त्याने देहत्याग करून तो पुढील यात्रेला निघून गेला. यात आपल्याला दुःख होण्याचे काहीही कारण नाही. जो तो ज्याचे त्याचे संचित, प्रारब्ध, प्राक्तन उपभोगून संपवण्यासाठी येथे देह धारण करून जन्माला आलेला आहे. याप्रमाणे जो तो ज्याचे त्याचे संचित, प्रारब्ध, प्राक्तन संपून मगच धारण केलेला देह त्याग करून येथून निघून जातो. यात आपल्याला त्याच्या देहधारणेचे सुख किंवा त्याच्या देहत्यागाचे दुःख होण्याचे कारणच नाही. एखाद्या कारखान्यात शेकडो कामगार कामाला असतात. ते कामावर आले यात त्या कारखानदाराला सुख होण्याचे कारण नाही आणि भविष्यात देह थकल्यावर किंवा देह त्याग केल्यावर ते कामावर येईनसे झाले म्हणून त्या कारखानदाराला दुःख व्हायचे कारण नाही. ते आपापल्या प्राक्तनाप्रमाणे काम करतात. प्राक्तन संपले की निघून जातात. या सुखदुःखाचा प्रश्न येतोच कोठे? आपल्याला सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना अनेक जण भेटतात. प्रत्येक थांब्यावर प्रवासी उतरत असतात. त्याचे आपल्याला दुःख व्हायचे कारण नाही. तसेच प्रत्येक थांब्यावर प्रवासी चढत असतात. याचे सुख व्हायचे कारण नाही. आपण त्या अल्पावधीत त्यांच्या सहवासाचा आनंद घेत असतो आणि आपल्या सहवासाचा आनंद त्यांना देत असतो. याचप्रमाणे आपल्या हयातीत आपल्या कुटुंबात देह धारण करून जन्माला येणाऱ्यामुळे आपल्याला सुख व्हायचे कारण नाही. तसेच देह त्याग करून जाणाऱ्यांचे दुःख होण्याचे कारण नाही. ते आपापल्या प्राक्तनाप्रमाणे त्यांचे संचित संपवण्यासाठी आलेले असतात आणि त्यांचे प्रयोजन संपले की निघून जातात. आपण स्वतःही असेच करत असतो. यास्तव आपल्या हयातीत कुटुंबात जे असतात त्यांच्या सहवासाचा आपण आनंद घ्यावा आणि आपल्या सहवासाचा आनंद त्यांना द्यावा. अशा प्रकारे रामप्रभूंच्या कुश आणि पर्णाने युक्त अशा शयनावरून सुखदुःखाची मीमांसा, त्याचे तात्विक विवेचन लक्ष्मणाकडून राजा गुहा ऐकत असताना तिकडे पूर्वेला दिशा उजळून केव्हा आल्या ते त्यांना समजलेही नाही. रामप्रभूने आचमन केले, सकाळची आन्हिके केली आणि ते गुहाला म्हणाले, मित्रा गुहा, माझ्यासाठी तू एक भक्कम नाव घेऊन ये. त्याबरोबर निषादराज गुहाने स्वतःचा वलवत एक बळकट नाव आणली. तो रामप्रभूंना म्हणाला, सीतामाई,
आपण आणि लक्ष्मण नौकेत चढावे. मी स्वतः आणि माझे नातलग काळजीपूर्वक नौका वलवत आपल्याला गंगेच्या पैलतीरी सुखरूप घेऊन जातो. त्याप्रमाणे सीतामाई, रामप्रभू आयुधे नौकेत ठेवून लक्ष्मण नौकेत चढले. नाव गंगेच्या मध्यावर आल्यावर सीतामाईने गंगेला नमस्कार करून तिची मनोमनी पूजा केली. वनवास सुखरूप व्हावा यासाठी तिचे आशीर्वाद मागितले. यथाकाळी नाव गंगेच्या पैलतीरी पोहोचली. गुहाने सर्वांना नावेमधून गंगेच्या तीरावर उतरविले. तो रामप्रभूंना म्हणाला, हे राजेंद्रा, मीही आपल्याबरोबर येऊ इच्छितो. परंतु रामप्रभूंनी त्याची कशीबशी समजूत घातली. शेवटी ते गुहाला म्हणाले, मी वनवास संपवून परत तुझ्याकडे नक्की येईन. त्यावर मोठ्या कष्टाने गुहा स्वगृही माघारी फिरला. हरिओम.